राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, हे बघा 1.5-2 वर्षापूर्वी एक झाड केलं होतं, तर ते म्हटलं तुम्हाला दाखवावं. तर हे बघा, हे स्वतः रुजलेलं आहे आणि हे बघा इथे जोड आहे. हे बघा पुढे, हे बघा, हे बघा, हे इथे जोड आहे. हा बघा दिसतो बघा, हे इथे कलम फांदी लावलेली होती. हा जोड आहे. हा बघा बघा, दिसतो व्यवस्थित बघा, दिसतं ना व्यवस्थित आतमध्ये दिसतो ना बघा. हे बघा, तर हे कसं झालं आहे बघा मित्रांनो. हे बघा, तेव्हा तुम्हाला दाखवण्यासाठी ही फांदी बघा हिची केवढी झाली. ही बघा, ही फांदी बघा केवढी इकडे आली आहे. ही फांदी बघा कशी आली आहे. तर हे स्वतःहून रुजलेलं. आता ह्याला मी कट करेन नंतर, तर म्हटलं तुम्हाला दाखवावं. हे बघा, हे केदी फांदी झाली आहे. कुठे गेली, खाली गेली आहे. ही बघा किती लांबडी केदी झाली आहे बघा खालती. हे बघा, तर हे स्वतःहून रुजलेलं आहे. आणि हे दे, तर हे बघा, हे स्वतःहून रुजल्याने केलं होतं. तर हे बघा, मग हे काय होतं, हे स्वतःहून रुजून आलेल्याच्या नंतर आपण ग्राफ्टिंग केलेल्याचा असा फायदा होतो. तर आता ह्याला आता काय बघायला नको. हे बघा, आता ह्याला थोडं कटिंग केलं की हे व्यवस्थित होणार. आता हे फांद्या फक्त हे बघा किती खाली आले आहेत, हे किती खाली गेले आहेत बघा ह्या. तर ह्याला आता एकदा कटिंग करेन मी. तर म्हटलं तुम्हाला दाखवावं म्हणून हे बनवतं. हे बघा, असे तुम्ही शिकलात की तुमच्या बागेत अशी झाडं येतात, त्यांना तुम्ही छोट्या छोट्यांना करू शकता. हे केवढं झालं बघा. आता हे हे रायवळीचं हे बघा, म्हणजे रायवळी आंब्याचं हे बघा कसं हे दिसतोय. हे वेगळंच आहे. हे बघा, हे बघा कसं आहे. आणि हे कलम फांदीचं बघा कसं आहे. हे बघा, हा जोड बघा. आता हा जोड बघा कसं टाईट झालं. ह्याला आता काय होणार नाही. हे बघा, आणि हे झाडांचं काय होतं, हे लेट हे होतात मित्रांनो, वाढतात. पण एकदा एकदा त्याचं सोटमूळ एकदा व्यवस्थित त्याला जागा भेटली की मग हे कोणाला ऐकणार. हे आता दिसतंय हे असं, पण हेच झाड आता 2-3 वर्षांनी तुम्ही बघायला गेलं तर ओळखणार नाही. तर हे आता बघा कसं दिसतंय. आता हे आताच केलेलं आहे, जास्त दिवस नाही झाले याला. वर्ष 1.5 वर्ष झालं असेल. हे बघा, हे बघा, तर तुम्ही स्वतः ग्राफ्टिंग केलं तर अशी झाडं होणार तुमची. कुठे पण रुजून येऊन दे, असं ग्राफ्टिंग करायचं. जगलं तर जगलं, नाही खराब झालं तर पुन्हा ग्राफ्टिंग करायचं. हे बघा असं आहे. तर आपण हे काय विकत आणलेलं नाही, स्वतःहून रुजलेलं आहे, केलेलं होतं. हे बघा, आता हे असं झाड झालं. हे बघा. तर हा ग्राफ्टिंगचा फायदा आहे मित्रांनो. तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतः शिका. स्वतः शिकलात तर तुम्ही अशी झाडं बनवणार. दुसरं ते विकत आणून तुम्ही अशी झाडं किती झाडं आणून लावणार आणि किती हे होणार सांगा. तर ही झाडांचं काय आहे, ही झाडं आता ह्याला 10-15 वर्ष पण लागतील मोठं व्हायला. पण त्याच्यानंतर एकदा ह्याचं मूळ गेलं जमिनीत आणि एकदा हे सटल झालं की ह्याला लाईफ 150 वर्ष बघायला नको. हा ग्राफ्टिंगचा फायदा आहे. आणि स्वतःहून जी रुजलेली असतात त्याच झाडांना ग्राफ्टिंग करायचं आणि त्यांना मोठं करायचं. हे बघा, त्यांना काय द्यायची गरज नाही. मोठं करायचं म्हणजे खत पाणी द्यायला पाहिजे किंवा काय द्यायला, पाणी द्यायला पाहिजे असं काय नाही ना. जी स्वतःहून रुजलेली असतात फक्त त्याचं ग्राफ्टिंग करायचं, बस झालं काम. तर चला, तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओत भेटू.